घडीचं कटिंग करूया. नेहमीप्रमाणे 6चीच घडी घ्यायची. 12 इंच रुंद, 12 इंच 14 इंच उंची. फक्त घेताना हे अखंड असल्यामुळं त्याचं आढं कापायचं नसल्यामुळे हे असं लांब घ्यायचं 28 इंच आणि त्याची घडी घालून असं 14 इंच येतं. दुहेरी घ्यायचं 14 इंच आणि त्याची चौघडी करायची. चौघडी केल्यावर हे 6.5 इंच रुंदी आणि उंचीच 14.5 इंच. हे असं घेऊन नेहमीप्रमाणे शोल्डरचं माप द्यायचं. ते 4.5 खूण करायची. हे इथे 4.5 इंचावर खूण करायची आणि हे इथून गळ्याची उंची 2 इंच घ्यायची आणि 4.5 पासून 2 पर्यंत हा गळा आखायचा. आणि हे इथं फक्त हा बाहीला आकार, मुंड्याचा आकार द्यायला म्हणून एक अर्धा इंच इथं आत घ्यायचं, फक्त अर्धा इंच. आणि इथून आर्म होल घ्यायचं 5 इंच आणि हा आकार द्यायचा. आता हे आपण कापूया. ही अखंड बाजू आहे, इथं कापलेलं नाही आहे. हे असं चौघडीच अशीच कापायची. हा बोट नेक असतो ना, असा कापायचा हा. आणि हा मुंढा कापायचा असा. हे असं येतं. आता ह्याचा पण मागचा भाग असतो त्याला अर्धा इंच हे करून याला छोटासा कट द्यायचा. हे असं येतं. आणखी ह्याला वरून जोडण्यासाठी म्हणून अशी चौघडी घ्यायची. अशी चौघडी एवढीच. उंचीला घ्यायचं 4 इंच आणि लांबी 6.5 इंच. याच्या एवढीच ही जी घडी घेतली आहे तेवढीच ह्याची पण रुंदी घ्यायची, याला वरून जोडायला म्हणून. आणि हे चौघडीच्या बाजूनं ह्या ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू घडी आहे. ही ह्याच्यावर हे असं ठेवायचं. असं ठेवून ह्याचा पण गळा कापायचा असंच. हे नंतर आपल्याला वरून असं जोडायचं आहे असं आणि आत दुमडायचं आणि मग ह्याला बाह्या लावल्या तर टीप केली की झालं नाडीचं जमलं. ते शिवताना दाखवीन मग आता. बाह्या आपण उडत्या बाह्या, याला उडत्या बाह्या असतात त्यामुळे जर ही रुंदी, बाहीची रुंदी असते ती जास्त घ्यायची. हीच आहे. इथे मी 7.5ची घडी घेतली आहे आणि उंची घेतली आहे 5 इंच आणि इथून हा नेहमीप्रमाणे 3 इंचाचा उतार घ्यायचा.
आणि हे इथे अर्धा इंच आकार द्यायला, अर्धा ते पाऊण इंच. आणि ही बाही चौघडी आहे, ही अशी बाही कापायची. लहान मुलांच्या बाह्यांना पुढचा मागचा भाग एकच असतो, एकसारखाच असतो. त्याला हे नसतो, मत्स्यकट वगैरे नसतो. ही अशी बाही आली. झबल्याला ही अशी बाही लावायची फुग्याची. इथे ह्या चुण्या घालून फुगा करायचा, अशी बाही येते. ते शिवताना कळेल. आणि हे दुसरं एक बॉनेटच आहे, पण जरा वेगळं. नेहमीप्रमाणे बॉनेट घडी घ्यायची आहे 5ची. घडी घेऊन इथं आकार दिल्यामुळे हे 4.5 झाले. ही उंची 8.5 घेतली आहे, कारण त्याला मध्ये परत एक पट्टी येणार आहे, त्यामुळे त्याची 8.5 उंची घेतली. आणि हा नेहमीप्रमाणे बॉनेटचा आकार दिला आहे. आणि मग ह्या इथे चुण्या घालून झाल्या की 2 पट्ट्या, 14 इंचाच्या 2 पट्ट्या काढायच्या. आणखी मग चुण्या घालून झाल्यावर ह्या आतून एक उलटी पट्टी आणि वरून पण एक उलटी पट्टी, असं जोडत जायचं. आणखीन मग ही पट्टी आणि ही पट्टी अशी धरून त्याला वरनं फ्रील लावायची. इथे फ्रीलचं टोपं येतं, ते पण शिवताना दाखवून मग.